रोहित शर्मा क्रिकेटमधलं असं नाव जे आदराने घेतलं जातं. मी ज्या वेळेला रोहित शर्माला पाहिले तेव्हा 8वीत होतो. 2007चा T20 वर्ल्ड कप समोर साऊथ आफ्रिका आणि रोहितची लाजवाब पृथ्वी. तेव्हाच वाटलं यार ये खिलाडी कुछ तो अलग है. काय कॉन्फिडन्स होता रोहितच्या इनिंगमध्ये आणि क्लास तर दिसतच होता. तेव्हा मी सुद्धा रोहितच्या बॅटिंगच्या प्रेमात पडलो. त्याआधी फक्त सचिन, युवी, द्रविड, गांगुली एवढंच काय ते क्रिकेट वाटत होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहित शर्मा खरंच संपलाय का? माझं उत्तर असेल नाही, अजिबात नाही. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन चांगला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर साऊथ आफ्रिकेसमोर सुद्धा 2 50s केल्या. आता फक्त विषय येतो तो न्यूझीलंड सिरीजचा. हा रोहित फ्लॉप गेला असेल त्या सिरीजला, याचा अर्थ असा नाही की तो संपलाय. त्याच्या न्यूझीलंड बरोबरच्या 3 इनिंग्समध्ये नैराश्य आणि कमी आत्मविश्वास साफ दिसत होता. पण याचा अर्थ तो संपलेला आहे असं अजिबात होत नाही. फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट हे वाक्य रोहितला चांगलं सूट होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोहितचा कॉन्फिडन्स का गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य का दिसतंय. याचं कारण आहे जीजी म्हणजे आपला कोच गौतम गंभीर. चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यावर साहेबांनी रोहितची कॅप्टनशिप काढून घेतली आणि सोबत टेस्ट रिटायरमेंट सुद्धा घ्यायला लावली. आणि रोहित आणि कोहलीला सांगितलं की 2027चा वर्ल्ड कप खेळायचा असेल तर टीममध्ये तुमचा परफॉर्मन्स पाहिजे, नाहीतर तुमची जागा घेण्यासाठी टीममध्ये नवीन प्लेयर रिझर्व्ह आहेत. ह्या गोष्टी गौतम गंभीरने चॅम्पियन ट्रॉफी संपल्यानंतर दोघांसोबत क्लिअर केल्या. दोघांसोबत म्हणजे रोहित आणि कोहली सोबत. यातूनच रोहितचा कॉन्फिडन्स कमी झाला. जेव्हा तुम्ही प्रेशराईज करून परफॉर्मन्स काढायचा विचार करता तेव्हा आउटपुट निघत नाही. या अशाच गोष्टींमुळे आज भारतीय संघातील खेळाडू आपली जागा वाचवावी म्हणून खेळत आहेत. यात गंभीरची सुद्धा जास्त चूक नाही, पण त्याने सिनियर प्लेयर्सला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. आता अजून एक प्रश्न आहे, शुभमन गिलची कॅप्टन म्हणून निवड योग्य आहे का? बघायचं झालं तर शुभमन गिलचा मागे पासून परफॉर्मन्स फारसा चांगला नाहीये. तो 100% आपल्या परफॉर्मन्स मध्ये देत नाहीये. टीमची जबाबदारी अधिक स्वतःचा परफॉर्मन्स या 2 गोष्टीचा ताळमेळ त्याला अजिबात राखता येत नाहीये. त्याला अजून खूप शिकण्याची गरज आहे. रोहितच्या कॅप्टन्सी मधून तो चांगला तयार होता, पण सुपरस्टार कल्चर संपवण्याच्या नादात गंभीरने अख्खी टीम संपवली. शुभमन गिल हा खेळाडू वाईट नाहीये, पण त्याला अजून खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. व तो स्वतःही या गोष्टी मान्य करतो. अजून एक प्रश्न असेल, रोहित आणि विराट स्पेशल का आहेत? रोहित आणि विराट नंतर वन डे क्रिकेट हे ओसड वाटेल. त्यांच्यासारखी टेक्निक आणि गेम अवेअरनेस कोणालाच नाहीये. ते दोघे एकत्र 16-17 वर्ष खेळलेत, एकत्र क्रिकेटचा प्रवास केलाय. विराटचं सिंगल डबल घेऊन खेळणं असू दे व रोहितची पॉवर हिटिंग, दोन्ही गोष्टी तशा दुर्मिळच. मला वाटत नाही की 2027चा वर्ल्ड कप या दोघांशिवाय पॉसिबल आहे. आता फक्त एकच गोष्ट दोघं सोबत जिंकायची राहिली, तो म्हणजे 50 ओव्हर वर्ल्ड कप. आणि त्यांची सुद्धा इच्छा तीच असेल. काल कोहलीची ती शतकीय इनिंग पाहिली आणि स्वतःशीच म्हटलं की असं कोणी येईल का भारतीय संघात तो एकतर्फी मॅच जिंकून देईल. अजून एक प्रश्न आहे की रोहित खरंच 2027 वर्ल्ड कप डिझर्व करतो का? येस बॉस, नक्कीच करतो. खेळायला वय नसतं. तेंडुलकर सुद्धा 38 वर्षापर्यंत खेळला. आता तुम्हाला वाटेल की हा रोहितचा फॅन आहे सो असं बोलतो, पण अजिबात असं नाहीये. रोहितची कॅप्टनशिप, लिडरशिप, खेळाबाबतचा माइंडसेट, निस्वार्थी खेळ ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण तो एक माणूस म्हणून सुद्धा सच्चा आहे. मला तर वाटतं रोहित शर्मा 2027चा वर्ल्ड कप खेळावा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. प्लस व्हिडिओ आवडले असेल लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.